नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण पौष्टिक असणारी अळीवाची खीर कशी तयार करायची ते बघणार आहोत। अगदी प्रत्येक स्त्रियांनी ही खीर आहे ती खाल्लीच पाहिजे आणि अगदी बाळंतीण बाईला सुद्धा हे अळीवाची खीर आहे ती करून देतात, अळीवाचे लाडू आहेत ते करून देतात। तर ही अळीवाची खीर कशी करायची ते आज आपण इथे बघणार आहोत। चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। अळीवाची खीर तयार करण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अळीव आणि याच अळीवला काही ठिकाणी हलीमही म्हणतात। आता हे अळीव आहेत ते या पद्धतीने दिसतात। इथे तुम्ही बघू शकताय हिमोग्लोबिनची कमतरता असेल, केस गळत असतील, कंबर दुखत असेल किंवा जर अशक्तपणा जाणवत असेल तरीही ही अळीवाची खीर आहे ती करून खाल्ली जाते। बाळंतीण बाईसाठी तर अगदी हा पौष्टिक आहार असा मानला जातो। अळीवाची खीर तयार करण्यासाठी इथे आपल्याला अळीव आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे एवढे अळीव टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती हे अळीव आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत। अळीव भाजताना यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे अगदी पाव चमचा होईल एवढं तूप आणि ते तूप टाकून आपल्याला परत एकदा अळीव आहेत ते छान असे भाजायचे आहेत। इथं अळीव भाजण्यासाठी मला एकूण 3 ते 4 मिनिट लागलेले होते। इथं तुम्ही बघू शकताय अळीवचा मगाचपेक्षा जास्त इथं आता कलर बदललेला आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत हे अळीव छान असे भाजून घ्यायचे आहेत। ज्या वेळेला अळीव आहेत ते भाजताना तडतडू लागतात त्यावेळेला त्याचा वासही खूप छान येतो आणि त्यावेळेला आपण समजून जायचं की आता इथं आपले अळीव आहेत ते छान असे भाजले गेलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकताय अळीवचा कलरही बदललेला आहे आणि अळीव आहेत ते छान असे तडतड करतायत, म्हणजे आपले इथं अळीव आहेत ते छान असे भाजून झालेले आहेत। ते आता मी काढून एका डिशमध्ये घेते। इथे एका बाउलमध्ये मी अळीव आहेत ते काढून घेतलेले आहेत। अळीव आहेत ते आणखी गरमच आहेत। यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी। इथं पाणी आहे तेही मी गरम करून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून एक 10 मिनिटापर्यंत आपल्याला हे अळीव आहेत ते असेच भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे अळीव भिजल्यानंतर खूप छान असे फुलून येतात आणि मऊही होतात। त्यामुळे एक 10 मिनिटापर्यंत हे अळीव आहेत ते आपण असेच ठेवून घेऊयात। अळीव आपले छान भिजतात तोपर्यंत इकडं आपण दूध तापवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 2 वाट्या एवढं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आहे ते आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे। इथं मी दूध आहे ते उकळलेलं घेतलेलं आहे, पण आपल्याला आणखी एकदा हे दूध आहे ते छान असं उकळायचं आहे, म्हणजे अळीवाची खीर आहे ते अगदी खायला चविष्ट होते। इथं 1-2 मिनिटानंतर आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। 1-2 ते 4 मिनिटापर्यंत आपण हे दूध आहे ते मीडियम टू लो फ्लेमवरती असंच उकळून घेणार आहोत, म्हणजे दूध आहे ते छान असं थोडंसं घट्टसर होतं आणि खीर आहे तीही दाटसर होते। 1-2 ते 4 मिनिटापर्यंत मी हे दूध छान असं इथं उकळून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत भिजत ठेवलेले अळीव। इथे तुम्ही अळीव बघू शकता खूप छान असे आपले अळीव आहेत ते इथं फुललेले आहेत आणि ते आपण सगळे दुधामध्ये टाकून घेणार आहोत। आणि आता आपल्याला ही खीर आहे ती मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकताय आपली खीर आहे ती छान अशी शिजलेली आहे आणि खीरीला छान अशी उकळी आलेली आहे। याच पद्धतीनं आपल्याला ही खीर आहे ती परत एकदा 3 ते 4 मिनिटापर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे खीर आहे ती एकसंध होते आणि दाटसरही होते आणि खायलाही खूप चविष्ट लागते। आज आपण अळीवाची खीर आहे ते अगदी पारंपरिक पद्धतीनं तयार करतोय, त्यामुळं इथं मी घेतलेलं आहे जायफळ आणि जायफळ आहे ते थोडंसं खिसून मी खीरीमध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण यामध्ये मी गूळ टाकणार आहे त्यामुळं आपल्याला इथं जायफळ वापरायचं आहे। जायफळ आहे ते आपल्याला छान असं खीरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय छान दाटसर अशी आपली खीर झालेली आहे। पण ही खीर आणखी पौष्टिक होण्यासाठी यामध्ये आपण टाकून घेणार आहोत इथं बदामाची पावडर। इथं बदाम आहेत ते मी छान असे खिसून त्याची पावडर तयार केलेली आहे आणि ती खीरीमध्ये टाकून घेतलेली आहे। इथे पावडर टाकल्यानंतर 1-2 मिनिटापर्यंत खीर आहे ती परत आपण छान अशी शिजवून घेणार आहोत। इथं खीर आहे ती छान अशी आपली शिजली गेलेली आहे। हिला आपण थोडंसं आता थंड करून घेऊयात। अळीवाची खीर आहे ती मी इथं थोडीशी थंड करून घेतलेली आहे, पण इथं लक्षात ठेवा खूप थंडही करून घ्यायची नाही, अगदी थोडंसं आपल्याला इथं थंड करून घ्यायची आहे, कारण जर आपण यामध्ये गूळ मिसळला तर आपलं दूध आहे ते फाटतं। त्यामुळे मी थोडीशी इथं आपली जी खीर आहे ती थंड करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी टाकून घेणार आहे अर्धी वाटी एवढा गूळ, कारण 2 वाट्या एवढं मी इथं दूध घेतलेलं आहे त्यासाठी इथं मी अर्धी वाटी एवढा गूळ टाकलेला आहे आणि छान असं आपल्याला गूळ आहे तो या खीरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला ही प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट करायची आहे, कारण आपलं दूध आहे ते गरम आहे, त्यामुळं गूळ टाकल्यामुळे हे दूध आहे ते फाटण्याची शक्यता असते। त्यामुळं इथं आपल्याला ही जी खीर आहे ती लवकरात लवकर इथं मिक्स करायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली अळीवाची खीर आहे ती तयार झालेली आहे। पौष्टिकतेने भरपूर असलेली ही अळीवाची खीर आहे ती या हिवाळ्यामध्ये एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।